नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, शासकीय योजना या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ एका तालुक्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक निराधार आणि दिव्यांग बांधवांसाठी लाईफलाईन ठरणार आहे। काही तांत्रिक कारणामुळे अनेकांचे पेन्शन रखडले आहे, पण आता शासनाने एक असा नियम कडक केला आहे जो तुम्ही पूर्ण केला नाही तर तुमची पेन्शन कायमची बंद होऊ शकते। हा नियम काय आहे आणि तुम्हाला तातडीने काय करायचे आहे हे आपण पुराव्यासहित पाहणार आहोत। पुढे जाण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात? कृपया तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये नक्की टाका, कारण प्रत्येक जिल्ह्याची पेन्शन जमा होण्याची तारीख वेगळी असते। तसेच तुमच्या जिल्ह्यातील जी काही माहिती असते किंवा नोटिफिकेशन असते ती सुद्धा वेगळी असते। तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी खास तुमच्या जिल्ह्याची अपडेट घेऊन येईल। आता स्क्रीनवर पहा, उमरीच्या तहसीलदार श्रीमती मंजुषा भगत यांनी एक अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे। जरी ही बातमी उमरीची असली म्हणजेच नांदेड जिल्ह्यातील असली तरी हा आदेश राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाचा आहे, जो संपूर्ण महाराष्ट्राला लागू होतो। या आदेशानुसार प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्याने आपले UDID कार्ड आणि आधार कार्ड तात्काळ आपल्या तहसील कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे। जर तुम्ही ही कागदपत्रे दिली नाहीत आणि त्यामुळे तुमचे पेन्शन किंवा अनुदान बंद झाले तर त्याला तुम्ही स्वतः जबाबदार असाल, असे प्रशासनाने स्पष्ट बजावले आहे। बऱ्याच बांधवांना प्रश्न पडला आहे की फेब्रुवारी महिन्याचे पेन्शन कधी येणार? मित्रांनो, याच आधार लिंकिंग कामामुळे प्रक्रियेला थोडा उशीर होत आहे। ज्यांची कागदपत्र ओके आहेत त्यांना 10 ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान पेन्शन मिळण्याची शक्यता आहे। काही लोक आपल्या माहितीला फेक म्हणतात, पण आम्ही तुम्हाला थेट अधिकृत बातम्यांचे आणि तहसीलदारांच्या पत्रांचे पुरावे देतो। आमचा उद्देश हाच आहे की महाराष्ट्रातील दुर्गम भागातील निराधारांची पेन्शन केवळ माहिती अभावी बंद पडू नये। तर विसरू नका, आत्ताच तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंट करा आणि उद्याच तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन कागदपत्रांची खात्री करा। हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक गरजू बांधवांपर्यंत शेअर करा। माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अधिकृत अपडेटसाठी शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।